वेलकम ऑल. लास्ट आपण जो पाहिला होता त्यामध्ये आपण पूर्ण चॅप्टरची ओळख, आपण त्याच्यामध्ये असलेले कंटेंट्स या सर्वबद्दल आपण जाणून घेतलं. बघा आता आपल्याला या चॅप्टरमध्ये आपला पहिला टॉपिक, पहिला पॉईंट जो आहे तो आहे बघा टेम्परेचर अँड हीट. टेम्परेचर आणि हीट या दोघांच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो आपण आता पाहू. ठीक आहे, बघा मग सर्वात पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायचं आहे हीट म्हणजे काय. हीट म्हणजे काय, आता हीट समजून सांगण्यासाठी सर्वात पहिले आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. ते म्हणजे काय, आपल्याकडे एक दोन बॉडीज आपण कन्सिडर करू. ठीक आहे, या बॉडीजमधली या बॉडीचं नाव दिलं आपण ए आणि या बॉडीचं नाव दिलं आपण बी. ठीक आहे, त्यानंतर असं कन्सिडर करा की या बॉडीचं टेम्परेचर हे T1 आहे आणि या बॉडीचं टेम्परेचर हे T2 आहे. ठीक आहे, आता T1 आणि T2 हे दोन्हीही इक्वल नाही आहेत. सरळ इथे लिहितोय मी T1 इज नॉट इक्वल्स टू T2. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, एकतर T1 जास्त असणार आयदर T2 जास्त असणार. ठीक आहे, मग आता हे दोन्ही बॉडी आपण एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्या. ज्या वेळेस दोन बॉडीज एकामेकांच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आणतो तर तेव्हा या दोन बॉडीजमध्ये काय होत असते, एक्सचेंज ऑफ हीट. काय होत असते, एक्सचेंज ऑफ एनर्जी, हीट नाही म्हणता येईल, एक्सचेंज ऑफ एनर्जी. आणि ही जी एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे त्यालाच आपण म्हणणार आहे हीट. कळलं, म्हणजे काय केलं आपण इथं की बॉडी ए आणि बॉडी बी ह्या दोन्ही बॉडी एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्या आणि दोन्ही बॉडींचं टेम्परेचर सेम होतं, डिफरंट होतं. जर समजा सेम असतं तर काय झालं असतं हे तर समोर आपण पाहणारच आहे. बट सध्या आपण काय म्हटलं की T1 आणि T2 हे दोन्ही टेम्परेचर डिफरंट आहेत. दोन्ही बॉडीज एकामेकांच्या समोर आणल्यानंतर एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर हे एकामेकांकडनं एनर्जी ट्रान्समिट करतात, एक्सचेंज करतात. मग बॉडी एपासनं बॉडी बीपर्यंत, म्हणजे एपासनं बीपर्यंत इथं काय होत आहे, एनर्जी ट्रान्सफर होत आहे. त्यालाच आपण म्हणतो एनर्जी ट्रान्झिस्ट. आणि ज्या वेळेस एनर्जी ट्रान्झिस्ट होत असते तेव्हा आपण त्याला म्हणत असतो हीट. लक्षात. मग दुसरा शब्द आपल्याकडे येतो तो म्हणजे टेम्परेचर. मग टेम्परेचर म्हणजे काय, आता हे टेम्परेचर समजावून घेण्यासाठी 2 मिनिटासाठी मी टेम्परेचर बाजूला लिहितो. टेम्परेचर समजून घेत असताना आपण परत थोडंसं हीटकडे जाऊ. आता ठीक आहे, मग आता टेम्परेचर पाहण्यासाठी आपण थोडंसं परत मागे जाऊ. या पहिल्या म्हणजे हीट समजून सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं की एपासनं बीपर्यंत किंवा बीपासनं एपर्यंत काहीतरी एनर्जी ट्रान्झिस्ट झाली. आणि ही एनर्जी ट्रान्झिस्ट कधीपर्यंत होईल, जिथपर्यंत T1 इज इक्वल्स टू T2. म्हणजे दोन्ही बॉडींचं टेम्परेचर जिथपर्यंत सेम येणार नाही तोपर्यंत यांच्यामध्ये एक्सचेंज होईल. ठीक आहे, मग हा जो एक्सचेंज ऑफ हीट आहे आणि कधीपर्यंत की बॉडी थर्मल इक्विलिब्रियमपर्यंत येईपर्यंत जो एक डिसाइडिंग फॅक्टर आहे, काय शब्द वापरला आपण, डिसाइडिंग फॅक्टर. त्या डिसाइडिंग फॅक्टरला आपण काय म्हणायचं, टेम्परेचर. लक्षात. म्हणजे दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर बेसिकली आपण जर पाहिलं तर दोघांमध्ये काय डिफरन्स आला आता आपण पाहणार आहे हीट. हीट म्हणजे काय, हीट इज अ ट्रान्झिस्ट एनर्जी. लक्षात. आणि टेम्परेचर म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे इट्स अ डिसाइडिंग फॅक्टर. कशासाठी डिसाइडिंग फॅक्टर आहे की बॉडी ही थर्मल, कशासाठी, बॉडी ही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आणण्यासाठी. कशासाठी, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आणण्यासाठी जो डिसाइडिंग फॅक्टर असतो त्याला आपण काय म्हणतो, टेम्परेचर. हा या दोघांच्या मधला बेसिक डिफरन्स आहे. लक्षात. आणखी आपण टेम्परेचरला आणखी थोडं वेगळ्या पद्धतीनं डिफाईन करू शकतो. म्हणजे कसा, द टेम्परेचर इज अ क्वांटिटी which define the physical state of thermodynamic state
ऑफ इक्विलिब्रियम काय दाखवत असते तो टेम्परेचर इज द क्वांटिटी विच डिफाईन द फिजिकल स्टेट ऑफ थर्मोडायनामिक स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. लक्षात म्हणजे आता बेसिकली हीट आणि टेम्परेचर या दोघांमधला फरक समजला असणार. मग आपल्याला आता नेक्स्ट पाहायचं आहे ते म्हणजे काय तर आपल्याला आता एक सध्या आपण पाहिलं की हा एक टेम्परेचर काय डिसाइडिंग फॅक्टर आहे. कसला डिसाइडिंग फॅक्टर आहे तो की तो स्टेट ऑफ इक्विलिब्रियम दाखवत असते. मग स्टेट ऑफ इक्विलिब्रियम किंवा आपण एक असं म्हणणार की थर्मल इक्विलिब्रियम. माझा थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय तर थर्मल इक्विलिब्रियम समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेणार आहे. ते म्हणजे कुठलं की समजा एक आपण टेबल घेतला. ठीक आहे. या टेबलवर 2 ग्लास ठेवलेले आहेत आपण. एका ग्लासमध्ये आपण आईस टाकला आणि सेकंड ग्लासमध्ये आपण टाकला टी. मग आपण या टेबलवर एका ग्लासमध्ये आईस आणि एका याच्यामध्ये टी घेतला. ठीक आहे. आता डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की आईसचं टेम्परेचर हे कमीच असणार आहे. ठीक आहे. आणि या टीचं टेम्परेचर हे जास्त असणार आहे. पण कोणापेक्षा कोणाच्या तरी सोबत आपण याला कम्पेअर केलं ते म्हणजे काय तर याच्या आजूबाजूला असलेलं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या सोबत आईसचं टेम्परेचर कमी असणार आहे, चहाचं टेम्परेचर हे जास्त असणार आहे आणि दोघंही आपण या टेबलवर आणून ठेवले. काय होईल काही वेळानंतर या आईसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि हा आईसमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. ओके. आणि या चहाचं टेम्परेचर हे काय होईल ड्रॉप होईल. म्हणजे याचा अर्थ काय की या दोन्ही बॉडीजनं एका बॉडीज ज्याचं टेम्परेचर या एन्व्हायरमेंटपेक्षा कमी होतं त्यांनी त्याचं टेम्परेचर वाढवलं आणि चहाने त्याचं टेम्परेचर काय केलं कमी केलं. आणि हे दोघंही कधीपर्यंत करतील जिथपर्यंत या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कन्सिडर करा की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर समजा TA आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर TA, याचं टेम्परेचर TI आहे, याचं टेम्परेचर T आहे असं आपण कन्सिडर करू. आता हा आईस या स्वतःचं टेम्परेचर हा एवढा वाढवणार आहे, टी याचं टेम्परेचर एवढं कमी करणार आहे की TA इज इक्वल्स टू TI इज इक्वल्स टू TT. म्हणजे तिघांचे टेम्परेचर काय येईल सेम येईल. या कंडिशनला आपण म्हणत असतो थर्मल इक्विलिब्रियम. लक्षात. आता आपण पाहणार आहे हीटचं SI युनिट CGS युनिट. आता हीट आपण सध्या पाहिलं की हीट काय आहे ही एनर्जी आहे. ठीक आहे. आणि एनर्जीचं SI युनिट काय असते तर एनर्जीचं SI युनिट असते आपला जूल. ठीक आहे. आणि एनर्जीचंच CGS युनिट हे कुठलं युनिट झालं SI युनिट. ओके. SI युनिट काय त्याचं जूल आणि CGS युनिट त्याचं काय राहील अर्ग. मग जूल आणि अर्ग यांच्यामध्ये काय रिलेशन आहे तर यांच्यामध्ये बघा 1 जूल इक्वल्स टू 10⁻7 अर्ग. लक्षात. 1 जूल इक्वल्स टू 10⁻7 अर्ग. आणि आय थिंक 8th स्टँडर्डमध्ये किंवा 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही पाहिलं असणार की एनर्जीचं आणखी दुसरं युनिट आहे ते म्हणजे काय असते कॅलरीज. लक्षात. सो 1 कॅलरी इक्वल्स टू 4.184 जूल. ही यांच्यामधलं काय आहे रिलेशन आहे. लक्षात. नंतर आता ही एनर्जी आहे. हीट काय आहे तुमची एनर्जी. तर या एनर्जीनुसार याचे डायमेन्शन्स काय असतील तर आपण यांचे डायमेन्शन पाहणार आहे. बघा L, M, T आणि K. डायमेन्शन कसे काढायचे तर हे आपण फर्स्ट चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मग आता डायमेन्शन काय असतील याचे तर L2, M1, T-2 आणि याच्यामध्ये टेम्परेचर नसल्यामुळं आपण इथं केल्विन म्हणजे K इक्वल्स टू काय घेणार आहे 0. लक्षात. म्हणजे हीट काय तुमची एनर्जीचं युनिट काय SI युनिट जूल. CGS युनिट काय याचं अर्ग. 1 जूल इक्वल्स टू काय असते आपलं 10⁻7 अर्ग. आणि एनर्जी आपण दुसऱ्याने दाखवत असतो म्हणजे दुसऱ्या युनिटने दाखवत असतो त्याला आपण काय म्हणतो कॅलरी. आणि कॅलरी आणि जूलमध्ये काय रिलेशन आहे 1 कॅलरी इक्वल्स टू 4.184 जूल. लक्षात. तसंच आता टेम्परेचर
टेम्परेचर. याचं युनिट काय आहे? याचं एसआय युनिट आहे केल्विन. काय याचं एसआय युनिट? केल्विन. आणि याचे डायमेन्शन्स काय आहेत? याचे डायमेन्शन येतील आपले L0, M0, T0, K1. काय याचे डायमेन्शन्स? L0, M0, T0, K1. लक्षात? मग आपण आतापर्यंत पाहिलं की हीट एनर्जी ही एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत ट्रान्सफर होत असते. लक्षात? मग आता ही हीट मॅटरमध्ये काय अफेक्ट करते, मॅटरमध्ये याच्यामध्ये काय काय चेंजेस होत असतात ते आता आपण पाहणार आहे. मग आता मॅटरच्या किती स्टेट आहेत? मॅटरच्या आपल्याकडे किती स्टेट असतात? 3. कुठल्या कुठल्या? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ठीक आहे. आता या 3 स्टेटमध्ये काही पार्टिकल्स असतात. काय असतात? पार्टिकल्स. कुठले पार्टिकल्स? त्यामध्ये पार्टिकल्स असतात बघा, आयन्स, ॲटम अँड मॉलिक्युल्स. आता इन केस ऑफ सॉलिड, म्हणजे सॉलिडमध्ये काय होईल? सॉलिडमध्ये हे जे आयन्स असतात, ॲटम असतात किंवा मॉलिक्युल्स असतात, हे यांच्यामध्ये एक इंटर ॲटोमिक फोर्सनी फॉर्मली होल्ड केलेले असतात. मग आपण ज्यावेळेस काय करतो की ज्यावेळेस आपण या सॉलिडला एनर्जी प्रोव्हाइड करतो तेव्हा हे जे समजा आपण कन्सिडर करू की आता हा एक सॉलिड आहे. ठीक आहे. या सॉलिडच्या आतमध्ये हे नंबर ऑफ आयन्स आहेत किंवा ॲटम आहेत किंवा मॉलिक्युल्स आपण कन्सिडर करू. जिथपर्यंत आपण या सॉलिडला टेम्परेचर म्हणजे आपण हीट प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत हे आयन्स किंवा हे पार्टिकल्स एका इक्विलिब्रियममध्ये असतात. फिक्स्ड इक्विलिब्रियममध्ये असतात. आणि जसं आपण यांना हीट सप्लाय करू तेव्हा हे एका हायर एनर्जीमध्ये व्हायब्रेट करण्यास सुरुवात होतात. लक्षात? आणि हे व्हायब्रेट होऊन कधीपर्यंत, आणि हे काय करतात? एनर्जी ॲब्झॉर्ब करतात. ज्या वेळेस हे सॉलिड एका इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असतात तेव्हा यांच्यामध्ये एनर्जी असते, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये असते. आता ही पोटेन्शियल एनर्जी कोण प्रोव्हाइड करते? तर ही पोटेन्शियल एनर्जी प्रोव्हाइड करत असते इंटर ॲटोमिक फोर्स. लक्षात? मग या इंटर ॲटोमिक फोर्समुळे यांना काय प्रोव्हाइड करतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्या वेळेस आपण बाहेरून याला हीट सप्लाय करत असतो तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे या आयन्सची म्हणजे या पार्टिकल्सची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती चेंज होते. कशामध्ये? कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि ही कायनेटिक एनर्जी कधीपर्यंत चेंज होते? अप टू मेल्टिंग पॉईंट. कुठपर्यंत चेंज होते? अप टू मेल्टिंग पॉईंट. आणि या आयन्समधला, या पार्टिकल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो या मेल्टिंग पॉईंटवर काय व्हायला लागतो? वीक व्हायला लागतो. काय होतो? वीक होतो. लक्षात? मग कायनेटिक एनर्जी आहे मेल्टिंग पॉईंटपर्यंत आपण आलो. मग आता पुढे काय सरकायचं आपल्याला? पुढे काय पाहायचं आहे की मग आता यांच्यामधला जो बॉन्ड आहे हे एनर्जी सप्लाय केल्यामुळे यांच्यामधला बॉन्ड काय झाला? वीक झाला. वीक झाल्यामुळे काय होईल? ते वीक झाल्याबरोबर याचा जो एक डेफिनेट शेप होता, सॉलिडला जो डेफिनेट शेप होता तो आता राहणार नाही. म्हणजेच काय झालं की सॉलिड हा कन्वर्ट झाला कशामध्ये? लिक्विडमध्ये. म्हणून आपण म्हणतो की लिक्विडला हा डेफिनेट शेप नसतो पण लिक्विडला व्हॉल्यूम असते. लक्षात? मग लिक्विडला शेप नसतो पण डेफिनेट व्हॉल्यूम असते. का बरं? कारण की यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो बॉन्ड काय होऊन जात असतो? वीक होत असतो. कशामुळे? जेव्हा आपण या सॉलिडला हीट सप्लाय करत असतो तेव्हा. लक्षात? नंतर काय होईल? आता आपण कंटिन्युअसली जर या लिक्विडला हीट करत राहिलो, आपल्या लिक्विडला जर हीट करत राहिलो तर काय होईल? त्या जे आयन्स आहेत किंवा ते मॉलिक्युल्स ॲटम्स आहेत यांच्यामधला जो बॉन्ड आहे तो आणखी वीक होऊन काय होईल? ते अतिशय म्हणजे एकदम आपलं असं म्हणता येईल की या दोघांच्या मधला बॉन्ड हा एवढा वीक होईल की एवढे त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढून जाईल. त्याला आपण म्हणतो इंटर ॲटोमिक डिस्टन्स, ज्याला म्हणतो आपण ॲव्हरेज डिस्टन्स. ते एवढं वाढून जाते की तो आपण नेकेड आयने किंवा डिसअपिअर होईल असं आपण म्हणतो असतो. त्या स्टेटला आपण म्हणतो असतो गॅसियस स्टेट. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर सॉलिडमध्ये काय असते तर याला एक डेफिनेट शेप असतो. कशामुळं? स्ट्रॉंग ॲटोमिक फोर्समुळे. आता हाच स्ट्रॉंग ॲटोमिक फोर्स ड्यू टू आपण हीट सप्लाय केल्यामुळं तो वीक झाला तर त्याचा डेफिनेट शेप नसतो बट त्याला व्हॉल्यूम असतं. बट त्याच लिक्विडला आणखी आपण हीट प्रोव्हाइड केली तर तो यांच्यामधला बॉन्ड आहे
तो पूर्णतः वीक होऊन त्यांच्यामधलं डिस्टन्स ॲव्हरेज डिस्टन्स हे वाढायला लागते आणि तो डिसअपियर व्हायला लागते. त्या स्टेटला आपण काय म्हणत असतो, गॅसियस स्टेट. जनरली सॉलिडमध्ये या दोघांच्या मधला जो ॲव्हरेज डिस्टन्स असते ते नियरली इक्वल 10⁻⁻10 मीटर एवढं असते. कशामध्ये, सॉलिडमध्ये. ठीक आहे. आणि लिक्विडमध्ये नियर अबाउट याच्या ते ट्वाईस असते. नियर अबाउट याच्यापेक्षा काय लिक्विडमध्ये ट्वाईस आहे. आणि गॅसमध्ये ॲट NTP म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशरवर गॅसमध्ये जे डिस्टन्स असते इट इज नियरली इक्वल्स टू 10⁻9 मीटर. आतापर्यंत आपण जेवढं काही समजलं की जसं सॉलिडला आपण एनर्जी सप्लाय केली, सॉलिडकडे असणारी पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिकमध्ये चेंज झाली, कायनेटिक एनर्जी चेंज झाली. जसं कायनेटिक एनर्जी चेंज होईल तर त्याच्यामधलं टेम्परेचरही वाढलं. हे आपण आतापर्यंत पाहिलं. मग आता याला वेल डिफाईन कसं करणार, तर याला वेल डिफाईन करणार आपण बघा, हीट सप्लाईड. समजा आपण हा एक सॉलिड घेतला, हीट सप्लाईड टू द सबस्टन्स, हा सबस्टन्स आहे. हीट सप्लाईड टू द सबस्टन्स इन्क्रीजेस द, काय इन्क्रीज केलं, इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. याच्या आतमध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत या मॉलिक्युल्स किंवा ॲटमची काय वाढवली त्यांनी, कायनेटिक एनर्जी ऑफ द सबस्टन्स. द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी म्हणजे आता या सर्वांचा आपण काय काढणार आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी पर पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलचा ॲव्हरेज काढली आपण. कायनेटिक एनर्जी पार्टिकल्स ऑफ द सबस्टन्स डिफाईन्स द टेम्परेचर. लक्षात, म्हणजे काय म्हटलं आपण, द हीट सप्लाइड टू द सबस्टन्स इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑर ॲटम ऑफ द सबस्टन्स. द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी per particle of the substance defines the temperature. लक्षात.